याला सॉल्व्ह कसं करायचं? अनुनादची तीक्ष्णता. आता इथपर्यंत येऊन गेले. आपल्याला माहिती आहे आता ओमेगा 1 फ्रिक्वेन्सीवर करंट किती असेल? आता ओमेगा 1 फ्रिक्वेन्सीवर तुमचं हे दोघं 0 नाही होणार. ओमेगा एल आणि 1/ओमेगा सी 0 नाही होणार, कारण ही रेझोनन्स फ्रिक्वेन्सी नाही. ही रेझोनन्स पेक्षा प्लस डेल्टा एवढी पुढे जाणारी फ्रिक्वेन्सी. मग आता ह्या पॉइंटवर करंट किती आहे तुमचं मॅक्सिमम करंट? तर मॅक्सिमम करंट तुमचा आला टोटल मॅक्सिमम करंटच्या भागीला √2 आहे तुमचा करंट ह्या पॉइंटवर. कोणत्या पॉइंटवर या? तर मी जर ड्रॉ केलं इथं, तर हा पॉइंट कोणता आहे? तर हा तुमचा तीक्ष्ण ग्राफ होता, बरोबर? हे तुमची मॅक्सिमम व्हॅल्यू होती ओमेगा 0. त्याच्यापासून इथं कुठेतरी तुम्ही Im/√2 घेता, तेव्हा ही एक फ्रिक्वेन्सी ओमेगा 1. ओके. आणि ओमेगा 1 काय आहे? तर इथं या दोघांमधला गॅप किती होता? डेल्टा ओमेगाचा. ओके. ही न्यू फ्रिक्वेन्सी आहे. तर ही फ्रिक्वेन्सीवर तुमचा करंट किती होता? तर टोटल मॅक्सिमम करंटच्या भागीला √2 करंट होता तुमचा. ओके. मग एवढी वस्तू घ्यायची आपल्याला. मग आपल्याकडे ओमेगा 1 फ्रिक्वेन्सीवर Im बरोबर काय? Vm भागीला √r² प्लस ओमेगा 1 L मायनस 1/ओमेगा C चा होल स्क्वेअर येईल. बरोबर आहे. त्याचा बरोबर काय येईल? पण ह्या पॉइंटवरचं जे करंट असतं Im, तर Im बरोबर काय असतं? Im मॅक्सिमम भागीला √2 असतं. आणि Im मॅक्सिमम किती असतं? तर Vm भागीला R. Im मॅक्सिमम म्हणजे रेझोनन्स कंडिशन मधलं मॅक्सिमम करंट. Im मॅक्सिमम म्हणजे काय? तर रेझोनन्सची जी कंडिशन असते तेव्हाचं मॅक्सिमम करंट. मग तेव्हा मॅक्सिमम करंट किती असतं? तर मॅक्सिमम व्होल्टेज भागीला रेझिस्टन्स. ओके. आणि आपल्याला इथं किती करंट घ्यायचंय Im बरोबर? 1/√2 ऑफ Im मॅक्सिमम. तर Im मॅक्सिमम भागीला √2 केलं. Im मॅक्सिमम ची किंमत Vm भागीला R इंटू √2. मग आपण ह्या दोन इक्वेशनला जर कम्पेअर केलं तर हा Vm गेला, हा Vm केला. तर ह्या पुऱ्या इक्वेशन सोबत फक्त काय कम्पेअर होईल? R इंटू √2 कम्पेअर होईल. काय कम्पेअर होईल? पुऱ्या इक्वेशन सोबत Vm तर कॅन्सल होऊन जाईल. तर R इंटू √2 बरोबर काय येईल? √r² प्लस ओमेगा 1 मायनस ओमेगा 1 L मायनस 1/ओमेगा C चा होल स्क्वेअर. हे कम्पेअर होईल. ओके. मग आपण याला सॉल्व्ह करू पुढे. ओके. मग आपण त्याला कम्पेअर केलं √r² प्लस ओमेगा 1 L मायनस 1/ओमेगा C चा होल स्क्वेअर इज इक्वल टू 2 √2. आता दोघांकडे वर्ग करू आपण. तर इथं काय होऊन जाईल? 2 चं वर्गमूळ निघून √2 चं वर्गमूळ निघून 2 येऊन जाईल आणि r चा वर्ग r² होऊन जाईल. आता ह्या r² ला इकडे घेऊन जातो. हा 2r² आहे, त्याच्यामधून हा r² इकडे गेला तर मायनस होऊन जाईल. तर मग काय उरेल? फक्त r² उरेल. हा r² इकडे गेला, r² उरला. 2r² मायनस r² करू तर r² उरेल. मग इक्वेशन काय उरेल? ओमेगा 1 L मायनस 1/ओमेगा 1 C. आता फ्रिक्वेन्सी ओमेगा 1 आहे, ओमेगा 0 नाहीये. चा होल स्क्वेअर बरोबर काय उरलं असतं? r². मग दोघांकडे वर्ग आहे, तर हा वर्ग कॅन्सल होऊन जाईल. तर मग तुम्हाला इक्वेशन काय भेटेल? ओमेगा 1 L मायनस 1/ओमेगा C इंटू R. हे इक्वेशन भेटेल तुम्हाला. ओके. जे याप्रमाणे येईल. मग आता ह्या इक्वेशनला ते कसं लिहू शकतात? मग ओमेगा 1 बरोबर काय आपल्याकडे? तर आपलं पाहिलं ओमेगा 1 म्हणजे काय? ओमेगा 0 प्लस डेल्टा ओमेगा. मग ओमेगा 1 च्या जागेवर त्याची किंमत ठेवली आपण. ओमेगा 0 प्लस डेल्टा ओमेगा इंटू L मायनस 1/ओमेगा 0 प्लस डेल्टा ओमेगा इंटू C इज इक्वल टू R आला. आता ह्या दोघं इक्वेशन्स मधून ओमेगा 0 कॉमन काढू आपण. ओके. इथून वरून ओमेगा 0 कॉमन काढला तर जिथं ओमेगा 0 असेल तिथून बाहेर निघून जाईल आणि जिथं नसेल त्याच्या छेदमध्ये येऊन जाईल. इथून बी दोघं आपल्याला कॉमन काढायचा. मग पहा इथून ओमेगा 0 कॉमन काढला तर हा ओमेगा 0 पुढे आला. हा डेल्टा ओमेगा आहे, तिथं ओमेगा 0 नाही, मग छेदमध्ये डेल्टा ओमेगा 0 होऊन जाईल इथं. ओके. आणि हा L तर होताच बाहेर, तो ओमेगा 0 सोबत मल्टिप्लाय होऊन जाईल, गुणाकार होऊन जाईल. मायनस 1/. आता इथून बी तेच करू आपण. ओमेगा 0 C तर आहेच बाहेर. या इक्वेशन मधून ओमेगा 0 कॉमन काढला तर इथं ओमेगा 0 C होऊन जाईल. इथं ओमेगा 0 निघून गेला म्हणजे इथं 1 आलं. प्लस इथं डेल्टा ओमेगा आहे त्याच्या भागीला काय होऊन जाईल? ओमेगा 0. कारण इथं ओमेगा 0 नाही होता. म्हणून जिथं नसतो तिथं छेदमध्ये येऊन जातो. मग आपल्याला ओमेगा 0 L इन ब्रॅकेट 1 प्लस डेल्टा ओमेगा बाय ओमेगा 0 मायनस 1/ओमेगा 0 C इन ब्रॅकेट 1 प्लस डेल्टा ओमेगा बाय ओमेगा 0 असं येऊन गेलं इज इक्वल टू R आला. ओके. आता याचा पुढचं इक्वेशन तुम्हाला व्हाईट बोर्डवर समजवतो. ओके. इक्वेशन किती उरलंय आपल्याकडे? ओमेगा 0 C सॉरी ओमेगा 0 L इन ब्रॅकेट 1 प्लस डेल्टा ओमेगा भागीला ओमेगा 0. ओके. नंतर मायनस 1/ओमेगा 0 C इन ब्रॅकेट 1 प्लस डेल्टा ओमेगा बाय ओमेगा 0.
ओके, इज इक्वल टू काय आलंय आर. ओके, आता एवढं आलंय. आता ही छेदची टर्म आहे, ही वरती गेली तर -1 होऊन जाईल. बट याचा पहिले आपल्याला काय माहिती, बट व्हॉट वी नो दॅट, तर आपल्याला माहिती आहे की ओमेगा 0 एल बरोबर काय असतं, 1/ओमेगा 0 c असतं. रेझोनन्सच्या कंडिशन मध्ये माहिती ना आपल्याला की ओमेगा 1/ओमेगा 0 एल इज इक्वल टू काय असतं, ओमेगा 0 एल इज इक्वल टू काय असतं, 1/ओमेगा 0 c असतं. ही कंडिशन आपल्याला माहिती. मग आपण काय करू, जिथं 1/ओमेगा 0 c आहे इथं, त्याच्या जागेवर काय लिहू शकतो आपण, ओमेगा 0 इंटू एल. मग हे इक्वेशन कसं बनवून देईल, तर हे इक्वेशन असं येईल, ओमेगा 0 एल इन ब्रॅकेट 1 प्लस डेल्टा ओमेगा भागीला ओमेगा 0 असं येईल. आणि इकडे 1 मायनस इथं 1/ओमेगा 0 c ना, त्याला मी काय लिहिल, ओमेगा 0 एल. तर इथं काय होऊन जाईल, ओमेगा 0 एल होऊन जाईल फक्त. ओके, आणि हे छेद मध्ये टर्म वरती जाईल तर काय होऊन जाईल, अंश मध्ये होऊन जाईल आणि -1 त्याची घात होऊन जाईल. त्याची घात काय होऊन जाईल, 1 प्लस डेल्टा ओमेगा भागीला ओमेगा 0 त्याची घात काय होऊन जाईल, -1. कारण छेद मधली वस्तू होती तिला अंश मध्ये लिहिली, त्याची घात काय होऊन जाईल, -1. आता राहिलं काय, आता ही जी वस्तू आहे ना, त्याचा डेल्टा ओमेगा बाय ओमेगा 0 ना, हा 1 पेक्षा खूप लहान आहे. याच्यात अप्रोक्सिमेशन कसं करतात, तर आपल्याला माहिती आहे की 1 प्लस डेल्टा ओमेगा बाय ओमेगा 0 आहे ना, ओके, याला आपण काय लिहू शकतो, रेस टू -1 जी घात आहे ना इथं, हे जे टर्म आहे याला आपण लिहू शकतो अप्रॉक्सिमेटली 1. हा जो -1 आहे ना, तो इथं येऊन जाईल पुढे, प्लसच्या पुढे. मग इथं काय मायनस डेल्टा ओमेगा बाय ओमेगा 0 असं त्याला आपण लिहू शकतो. हा मॅथमॅटिक्स मध्ये एक रूल आहे. हा रूल केव्हा वापरला जातो, जेव्हा आपल्याला माहिती आहे की एकच्या कंपॅरिझन मध्ये ओमेगा भागीला सॉरी हा एक जो आहे ना इथं, तो डेल्टा ओमेगा बाय ओमेगा 0 पेक्षा खूप मोठा आहे इथं. 1 इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन डेल्टा ओमेगा बाय ओमेगा 0. मग तेव्हा तुम्ही असं लिहू शकता याला 1 मायनस डेल्टा ओमेगा बाय ओमेगा 1 प्लस डेल्टा ओमेगा बाय ओमेगा 0 रेस टू -1 ला आपण 1 मायनस डेल्टा ओमेगा बाय ओमेगा 0 लिहू शकतो. मग ती किंमत जेव्हा इथं टाकू आणि इथून ओमेगा 0 एल कॉमन काढू आपण, या दोघं इक्वेशन्स मधून ओमेगा 0 एल कॉमन निघेल, तर मग काय उरेल, इथं ओमेगा 0 एल कॉमन झाला. ओके, मग ह्या इक्वेशन मध्ये काय उरेल, 1 प्लस डेल्टा ओमेगा बाय ओमेगा 0. ओके, आता इथं हा मायनस येतो, तो दोघांना मल्टिप्लाय होऊन जाईल. आणि नीट लक्ष द्यायचा, इथं काय येईल, ही टर्म येईल होते. ओके, इथं मायनस इन ब्रॅकेट 1 मायनस डेल्टा ओमेगा बाय ओमेगा 0 असं येईल इथं. ओके, आणि ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू आर आलं. ओके, एवढं आलं. आता तुम्ही समजू शकतात, इकडे सॉल्व्ह करतो मी इक्वेशन, कारण मोठं नाही, आता छोटंसंच राहिलं. आता तुम्ही समजू शकता, इथं 1 प्लस डेल्टा ओमेगा बाय ओमेगा 0 आहे, हा मायनस मध्ये मल्टिप्लाय होऊन जाईल, तर हा -1 होऊन जाईल आणि हा प्लस डेल्टा ओमेगा बाय ओमेगा 0 होऊन जाईल. मायनस मायनस प्लस होऊन जाईल ना, मग हा +1 हा -1 कॅन्सल होऊन जाईल आणि या दोघांची बेरीज होऊन जाईल. मग काय होतं तुमचं, इथं ओमेगा 0 एल तो होताच, ओमेगा 0 एल आणि इन ब्रॅकेट डेल्टा ओमेगा बाय ओमेगा 0 प्लस डेल्टा ओमेगा बाय ओमेगा 0, तर किती होऊन जाईल, 2 डेल्टा ओमेगा भागीला काय येईल, ओमेगा 0. ओके, इज इक्वल टू काय आलं, आर. ओके, मग आपण काय करू, या दोघं टर्मला इकडे घेऊन जा आणि या आर ला इकडे घेऊन येऊ. तर मग ओमेगा 0 एल च्या भागीला काय होऊन जाईल, आर बरोबर इज इक्वल टू हा ओमेगा 0 छेद मध्ये इकडे अंश मध्ये होऊन जाईल आणि इकडे जो डेल्टा 2 डेल्टा ओमेगा आहे तो अंश मध्ये जातो, छेद मध्ये होऊन जाईल. मग हे इक्वेशन कशाचं लिहिलं मी आताच, तर हे तुमचं क्यू फॅक्टरचं इक्वेशन. कशाचं इक्वेशन आहे, क्यू फॅक्टरचं. तर त्याच्यावरून आपण असं लिहू शकतो की क्यू फॅक्टरचं अजून एक इक्वेशन काय आलं, ओमेगा 0 एल भागीला आर. हे सेकंड इक्वेशन आलं क्यू फॅक्टरचं, जे आपण सॉल्व्ह केलं. सिमिलरली आपल्याला काय माहिती अजून, की आपल्याला ही एक वस्तू पण माहिती, पण याचा स्क्रीनशॉट काढून घ्या पहिले फटाफट. आता इथून पुढे पहा अजून,
आता हे एक इक्वेशन आलं ओमेगा इज इक्वल टू ओमेगा 0 इंटू एल अपॉन आर. आता पहा आपल्याला काय माहिती ओमेगा 0 एल बरोबर आपण 1 अपॉन ओमेगा 0 सी पण लिहू शकतो ना. मग इथं हा जो ओमेगा 0 एल आहे त्याला मी काय लिहू शकतो क्यू इज इक्वल टू ओमेगा 0 एल च्या जागेवर 1 अपॉन ओमेगा 0 सी इंटू आर. एक इक्वेशन आलं. एक बी इक्वेशन आलं. अजून दुसरं इक्वेशन, अजून तिसरं एक इक्वेशन येईल. कसं तर आपल्याला काय माहिती इथं इथं ओमेगा 0 बरोबर काय असतं इथं आपण लिहू शकतो ओमेगा 0 बरोबर असतं 1 अपॉन अंडर रूट एल सी. एक इक्वेशन बी येतं ना ओमेगा 0 बरोबर काय असतं 1 अपॉन अंडर रूट एल सी. मग त्या इक्वेशनला आपण ह्या दोघांमधून कोणत्या बी इक्वेशन मध्ये एक इक्वेशन मध्ये त्याची किंमत टाकू. मग आपण काय करू ह्या ज्या इक्वेशन आहे त्याच्यात किंमत टाकू. तर क्यू इज इक्वल टू एल आर साईडला ठेवू आपण. इकडे एल येईल इकडे काय येईल आर साईडला ठेवलं. आता ओमेगा 0 ची किंमत टाकू. तर ओमेगा 0 ची किंमत काय असते 1 बाय अंडर रूट एल सी. काय ते किंमत ओमेगा 0 ची 1 बाय अंडर रूट एल सी. मग आता इथं अंडर रूट एल सी इथं एल आहे फक्त. तर एल म्हणजे काय असतो फक्त एल म्हणजे काय असतं अंडर रूट एल सी चा वर्ग असं लिहू शकतो त्याला आपण. ओके कॉमन मॅथमॅटिक्स आहे. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झालं तर परत एल येऊन जाईल म्हणून आपण फक्त एल ला अंडर रूट एल सी चा स्क्वेअर बी लिहू शकतो. मग काय येतं 1 बाय आर तर आहे. ओके हा अंडर रूट एल सी चा स्क्वेअर आणि इकडे मी सेपरेट लिहून देतो अंडर रूट एल वेगळा ओके आणि अंडर रूट सी वेगळा. तर हा अंडर रूट एल कॅन्सल हा एक अंडर रूट एल कॅन्सल. तर वरती अंडर रूट एल खाली अंडर रूट सी. तर कॉमन अंडर रूट जर लिहू आपण त्या दोघांचं तर काय उरेल 1 बाय आर अंडर रूट एल बाय सी. हे क्यू फॅक्टरचं इक्वेशन आलं. हे फोर्थ इक्वेशन ऑफ क्यू फॅक्टर. तर ह्या इक्वेशनवरून काय समजतं आपल्याला हे इक्वेशन असं सांगतंय की जो क्यू फॅक्टर आहे सर्किटचा क्यू फॅक्टर हा इंडक्टर कॅपॅसिटर आणि रेझिस्टन्स अशा तिघ वस्तूंवर आधारित आहे. ओके म्हणजे तुमचं जे क्वालिटी फॅक्टर म्हणजे जी शार्पनेस असते हा जो क्यू फॅक्टर असतो त्यालाच शार्पनेस म्हणतात. काय म्हणतात त्याला शार्पनेस म्हणतात कर्वची. आणि जो हा क्यू फॅक्टर असतो ओके तो कर्वच्या शार्पनेसवर आधारित म्हणजे ह्या क्यू फॅक्टरच कर्वची शार्पनेस आधारित असते. जर सर्किटमध्ये रेझिस्टन्स जेवढा कमी असेल तेवढी शार्पनेस जास्त असेल. सर्किटचं कॅपॅसिटन्स जेवढं कमी असेल तेवढी शार्पनेस जास्त असेल. आणि सर्किटचा इंडक्टन्स जेवढा जास्त असेल तेवढी शार्पनेस काय असेल जास्त असणार आहे. एमसीक्यू मध्ये खूप ठिकाणी हा क्वेश्चन येतो. इथून बी एक स्क्रीनशॉट काढून घ्यायचा समजून घ्यायचा कोणती वस्तू कुठून कुठे गेली असं. समजलं इथपर्यंत क्यू फॅक्टर मध्ये कोणाला काय डाऊट पुरं इक्वेशन डिराइव्ह करून नाही. इझी आहे मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम मध्ये पाहून घ्या इथपर्यंत आलं इक्वेशन ओमेगा 0 बाय एल इज इक्वल अपॉन आर. तर डेल्टा ओमेगाचं सूत्र आर बाय 2 एल येऊन जातं. ओके जे इतकं इम्पॉर्टंट नाही आपल्याला. तर ओमेगा इज क्यू इज इक्वल टू ओमेगा 0 बाय आर ओमेगा 0 एल बाय आर. मी 4 इक्वेशन लिहून दिले त्यांनी एकच इक्वेशन लिहून दिलं. तर याच्यावरून अजून एक वस्तू समजते तर आपल्याकडे टोटल 4 इक्वेशन झाले. जे 4 इक्वेशन्स मी जर एक सोबत लिहिल ओके तर ते कसे येतील क्यू फॅक्टरचे 4 इक्वेशन. तर क्यू इज इक्वल टू पहिलं इक्वेशन ओमेगा 0 भागीला 2 डेल्टा ओमेगा जे बँडविथ आहे छेदमध्ये इज इक्वल टू काय येतं ओमेगा 0 एल भागीला आर किंवा दुसरं इक्वेशन होतं 1 बाय ओमेगा 0 सी इंटू आर. ओके आणि तिसरं इक्वेशन येतं 1 बाय आर अंडर रूट एल बाय सी. तुम्ही एक वस्तू जर ऑब्झर्व करणार इथं तर ते तिघ इक्वेशन्स मध्ये आर छेद मध्ये जे सी बी छेद मध्ये जे एल अंश मध्ये जे तिघ इक्वेशन्स मध्ये म्हणजे जिथं जिथं आर एल येत आहे फक्त आर सी हे फक्त एल आर साठी आहे फक्त आर सी साठी आणि आर एल सी साठी. ओके तर तिघा केस मध्ये पाहणार तर तुमचा रेजिस्टन्स वाढेल. पहा तुमची बँडविथ जेवढी कमी असेल पहा क्यू फॅक्टरला वाढवायचं तर ही बँडविथ कमी असली पाहिजे. तर तुमची सर्किटची बँडविथ जेवढी कमी असेल तेवढा तुमचा क्यू फॅक्टर काय असेल हाय असेल. आणि जेवढा क्यू फॅक्टर हाय तेवढा तुमचा कर्व शार्प असेल. असं क्यू फॅक्टर कमी म्हणजे कर्व असा येईल कमी क्यू फॅक्टर वाला कर्व असा.
तर तुम्हाला विचारलं की हे 2-3 कर्व आहेत, एकचा क्यू फॅक्टर हा Q1 आहे, हा दुसऱ्याचा क्यू फॅक्टर Q2 आहे, ओके, आणि हा तिसऱ्याचा क्यू फॅक्टर समजा Q3 आहे. मग यांचा तर रिलेशन काय येईल? तर हायेस्ट क्यू फॅक्टर कोणाचा येईल? असे 3 क्यू फॅक्टर, फक्त एवढा ग्राफ दिला असेल आणि सांगितलं असेल की हा पहिला ग्राफ आहे, त्याचा क्यू फॅक्टर Q3 आहे, दुसऱ्याचा Q2 आहे, पहिल्याचा Q1 आहे, तर यांच्यातलं रिलेशन काय येईल? आणि प्रश्न दिला असेल की Q1 इक्वल्स टू Q2 इक्वल्स टू Q3 असेल, असे ऑप्शन दिले असतील. दुसरा ऑप्शन असेल Q1 ग्रेटर दॅन Q2 लेस दॅन Q3, समजा एक दुसरा ऑप्शन आहे. तिसरा ऑप्शन आहे Q1 ग्रेटर दॅन Q2 ग्रेटर दॅन Q3. चौथा ऑप्शन असेल Q1 लेस दॅन Q2 लेस दॅन Q3. मग याच्यातला कोणता ऑप्शन राईट आहे? तिसरं राईट आहे सर. हे ऑप्शन राईट येईल ना? ज्याची शार्पनेस जास्त त्याचा क्यू फॅक्टर जास्त. क्लिअर? जितका शार्प असेल तेवढा त्याचा क्यू फॅक्टर काय असणार आहे? हायेस्ट. मग रेजिस्टन्स कोणाचा कमी असेल इथं? याचा समजा R1 असेल रेजिस्टन्स, याचा R2 असेल, ओके, आणि याचा R3 असेल, ओके, तर कोणाचा रेजिस्टन्स जास्त असेल कोणाचा कमी असेल? काय रिलेशन आहे? Q1 चा रेजिस्टन्स कमी असेल आणि Q3 चा जास्त असेल आणि Q2 चा मध्ये असेल. हा राईट. R1 लेस दॅन R2 लेस दॅन R3, ओके, कारण ज्याचा क्यू फॅक्टर जास्त असतो त्याचा रेजिस्टन्स कमी, कारण क्यू फॅक्टर आणि रेजिस्टन्स एक दुसऱ्याला व्यस्त प्रमाणात येतात. क्लिअर? असे प्रश्न येतात JEE नीट मध्ये. स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढून घ्यायचा कामातील MCQ वगैरे सारे. काढला? हो सर. ठीक आहे मग. ओके, क्लिअर? मग क्यू फॅक्टर वगैरे सगळं समजलं? तर या आकृतीમાં दर्शाव्याप्रमाणे जो अनुनाद ઓછો તીક્ષ્ણ હોય તો ફક્ત મહત્તમ પ્રવાહ ઓછો હોય તેમ નહીં, પરંતુ આવૃત્તિના મોટા ગાળા ડેલ્ટા ઓમેગા માટે પરિપથ अनुनादની નજીક હોય છે અને પરિપથનું ટ્યુનિંગ સારું મળતું નથી. म्हणजे जेवढी जास्त बँडविड्थ जर जास्त असेल ना, शार्पनेस कमी असेल कर्वची, तर तुम्हाला बँडविड्थ मोठी भेटेल. बँडविड्थ मोठी भेटली ना, तर ट्युनिंग करायची असेल ना, म्हणजे एक पर्टिक्युलर सिग्नलच पकडायचा आहे तुम्हाला, तर तो व्यवस्थित भेटत नाही. हे कसं आहे माहिती आहे का, की समजा तुमच्याकडे बारीक नळी आहे, तुमच्या नळीमधून पाणी जे येत आहे ते नळी बारीक आहे, आणि तुम्ही दुसरी जी नळी आहे जिच्यात तुम्हाला पाणी नाही ती खूप जाड नळी आहे, समजा असं आहे. म्हणजे याला समजायचं कसं असेल की जे ट्युनिंग व्यवस्थित नाहीये, म्हणजे काय, बँडविड्थ जास्त आहे, म्हणजे काय, तुमच्याकडे एवढी मोठी नळी आहे, ओके, आणि तुमच्या जिथून पाणी येतं ती नळी एवढीच आहे, ओके. मग आता जे एवढी मोठी नळी असेल आणि इथून पाणी तुम्हाला याच्यात ट्रान्सफर करायचं, व्यवस्थित पाणी ट्रान्सफर होईल का? व्यवस्थित जाईल नाही. पाणी याच्यातून? कारण काय नाहीये, शार्प नाही ही वस्तू, ओके. मग असं असतं, जर क्यू फॅक्टर कमी असेल तर बँडविड्थ मोठी असते, बँडविड्थ मोठी असते तर ट्युनिंग प्रॉपर होणार नाही, कारण की हा सिग्नल व्यवस्थित कम्युनिकेट करू शकणार नाही. पण त्याच्याऐवजी जर असं असेल क्यू फॅक्टर कमी आहे, तर ही एक नळी आहे आणि तुमचा दुसरा क्यू फॅक्टर आहे तो बी एकदम कमीच आहे, व्यवस्थित असा आहे, ओके. मग इथं कम्युनिकेशन करणं काय इझी आहे. क्लिअर? तर ही वस्तू इथं जी सांगितली ट्युनिंग चांगलं भेटणं, ते याचा रिझल्ट. ओके, डन. जो क्वॉलिटी फॅक्टर मोठो હોય तो R નાનો હોય अथवा L મોટો હોય, ओके, अशा परिपथची पसंदगी करण्यात येते. ओके, आता एक्झाम्पल नंबर 7.6 आहे, त्याच्यानंतर पॉवर फॅक्टर हा सिलेबस मधून निघून गेलाय, एक्झाम्पल्स बी निघून गेले सिलेबस मधून. ओके, LC दोलन बाकी आहे आणि ट्रान्सफॉर्मर ते उद्या होऊन जाईल पूर्ण. दोनच टॉपिक बाकी आता या चॅप्टरचे, चॅप्टर ओव्हर. आता एक्झाम्पल 7.6 करून घेऊ, मग आजचा लेक्चर संपून जाईल.
ओके, आता एक्झाम्पल मध्ये काय दिलंय 220 વોલ્ટ અને 50 હર્ટ્ઝ નો એસી સોર્સ સાથે 200 ઓહ્મ નો અવરોધ અને 15 માઇક્રોફેરેડેના કેપેસિટરને શ્રેણીમાં જોડવામાં આવેલ છે. म्हणजे आपल्याकडे काय आहे, एक 200 ओहमचा अवरोध आणि 15 मायक्रोफॅरेडचं कॅपॅसिटर दोघांना श्रेणीमध्ये जोडले. तर परिपथचा प्रवाह मोजायचा तुम्हाला, म्हणजे करंट शोधायचं आहे. अवरोधक आणि कॅपॅसिटરના બે છેડા વચ્ચેનો વોલ્ટેજ શોધો. ओके, तर तुम्हाला अवरोध आणि कॅपॅसिटर या दोघांमधला काय शोधायचा आहे, वोल्टेज शोधायचा आहे, बरोबर. અને શું આ વોલ્ટેજનો બેઝિક સરવાળો સ્ત્રોત સરવાળા કરતા વધારે હોય? જો હા તો આ વિસંગતતાનો ઉકેલ શોધો. म्हणजे पहा आपल्याला दोघांचे व्होल्टेजेस शोधायचे, पहिले करंट शोधायचे आहे, करंटवरून व्होल्टेज भेटून जाईल आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय की त्या दोघं व्होल्टेजेसची बेरीज करायची. ते दोघं व्होल्टेजची बेरीज जर तुमच्या सप्लाय व्होल्टेज पेक्षा जास्त असेल तर असं कसं काय? आपण देतो 10 रुपये आणि वस्तू 20च्या खरेदी करू, असं तर होणार नाही ना. आपल्याकडे 10 राहिले तर 10च्या वस्तू खरेदी करू, पण इथं 10 रुपये आपण देतोय आणि 12 रुपये येते. हे कसं झालं माहितीये का? बोर्ड 10 आहेत पण 6 आणि 5 11 होतात, अशी गोष्ट होऊन गेलेली. उलटे मोजले तर 6 आणि 5 11 बी मोजू देतात लोक. मग ती गोष्ट येतं. मग त्यासाठी आपल्याला चेक करायचं. मग आर किती आहे? पहिले करंट शोधू आपण, प्रवाहाचा करंट. मग आर 200 ओहम आहे, कॅपॅसिटन्स 15 मायक्रोफॅरेडचे, म्हणजे 15 गुणिले 10 = 6 घात फॅरेड आहे. व्होल्टेज 220 वॉल्ट आहे, आरएमएस व्हॅल्यू आहे त्याच्यावर. आणि फ्रिक्वेन्सी किती? 50 हर्ट्झ. त्याला स्मॉल व्ही ने दर्शवलं जातं. मग पहिले आपल्याला करंट शोधायचं, तर त्याच्यासाठी पहिले सगळ्यात पहिले इम्पिडन्स शोधावा लागेल. मग आता इम्पिडन्सचं सूत्र ऍक्च्युअली Z √R² + XC - XL चा होल स्क्वेअर येतं. बट जर एल नसेल ना मग ते घ्यायचंच नाही, मग फक्त XC येऊन जाणार तुमचं सूत्र. मग Z √R² + XC चा स्क्वेअर येईल. ओके, पण XC काय असतं? आता हे एक्झाम्पल तुम्हाला स्वतः करायचंय घरी. पहिले XC शोधून घ्यायचं सेपरेट, यांच्यासारखं नाही करायचं. XC बरोबर पहिले शोधून घ्यायचं. काय करायचं? 2 पाय V इंटू C. याचा 2 पायची किंमत 3.14, V ची किंमत 50 आणि C ची किंमत 15 गुणिले 10 - 6. तर ह्या सगळ्या किमती टाकून XC शोधायचं आणि त्याच्यानंतर जी किंमत येईल त्याचा जो R चा वर्ग करायचा प्लस XC चा वर्ग करायचा आणि त्याला सॉल्व्ह करायचं, तर फायनली तुम्हाला Z ची व्हॅल्यू भेटेल 291.67 ओहम. ओके, आणि त्याचा वर्गमूळ काढायचं शेवटचं, तुम्हाला ही व्हॅल्यू भेटेल. ओके, हे तुम्ही सॉल्व्ह करायचंय, बिकॉज मी तर तुम्हाला समजावू नाही शकणार कसं सॉल्व्ह करते. ओके, मग जसा इम्पिडन्स भेटला त्याच्यानंतर करंट, तर करंट इज इक्वल टू काय? आता व्होल्टेज भागीला इम्पिडन्स. इथं इम्पिडन्स येतो, नॉर्मली रेजिस्टन्स येतो. इम्पिडन्स रेजिस्टन्सच असतो, पण रेजिस्टन्स पेक्षा वेगळं म्हणतो आपण, कारण इम्पिडन्स मध्ये रेजिस्टन्स पण येतो सोबत सोबत कॅपॅसिटर आणि इंडक्टर मुळे सर्किटला जो रेजिस्टन्स भेटतो तो बी येतो. म्हणून याला आपण रेजिस्टन्स नाही म्हणू शकत, म्हणून याला नवं नाव काय दिलं जातं? इम्पिडन्स असं नाव दिलं जातं. तर 200 भागीला 291.67, तर तुम्हाला करंट भेटतो 0.7542 अँपियर. एवढा करंट भेटेल भागाकार करणार तुम्ही. आता आपण काय करू? दरेकचा व्होल्टेज शोधून घेऊ. तर कोणाचा व्होल्टेज? तर रेजिस्टन्सचा व्होल्टेज. तो VR = I × R येतं. I 0.7554, 3 डिजिट घ्यायचे, गुणिले 200 करणार तर 150.8 वॉल्ट भेटतं तुम्हाला. VR व्होल्टेज कोणाचा? रेजिस्टन्सचा व्होल्टेज. आता कॅपॅसिटरचा व्होल्टेज, तर कॅपॅसिटरचा व्होल्टेज, कॅपॅसिटरचा करंट आणि कॅपॅसिटरचा रिएक्टन्स घ्यायचं इथं. ओके, I × XC करायचं. तर I तुम्हाला माहिती आहे 0.754 आहे आणि XC किती येईल? 212.3. याचा जो बी इम्पिडन्स येतो इथं तुम्ही शोधला असेल पहिले 212.3, त्याचा गुणाकार केला तर 160.07. आता या दोघांची टोटल करा तर तुम्हाला किती भेटतंय? 310.87 वॉल्ट भेटतोय. किती भेटतोय? 310.87. आता असं कसं काय झालं? आपण दिला किती? 220 आणि इथं येतो किती? 310.87. तर असं कसं काय झालं? आपला सोर्स व्होल्टेज तर 220च आहे, मग हा तर तेवढाच डिवाइड झाला पाहिजे ना. मग असं कसं काय झालं? तर असं होण्याचं कारण आहे की आपण इथं सरळ बेरीज करतोय, बट ऍक्च्युअली हे VR आणि VC काय असतात? हे फेजर्स असतात. फेजर्स म्हणजे व्होल्टेज असतात ते एक प्रकारचे. आणि जिथं व्होल्टेजेस येतात ना, जे फेजर म्हणजे सदिश राशी येते ना, तर सदिशचा डायरेक्ट सीधा गुणाकार कधीच होत नाही. आय मीन सीधी बेरीज कधीच होत नाही. जेव्हा आपण त्याचं मूल्य शोधतो ना, तेव्हा काय करतो आपण? त्यांचे जे बी घटक असतील त्यांच्या घटकांचा वर्गाचा बेरजेचा आपण काय करतो? वर्गमूळ करतो. हे आपण 11वीला शिकलो होतो. म्हणून आपण डायरेक्ट दोघं डायरेक्टली शोधू शकत नाही. બંને व्होल्टेज वच्चेનો कडा तफावत नेવું થશે. मग ह्या दोघांमधला कडा तफावत, कारण पहा ही फक्त RC सर्किट आहे. ही कोणती सर्किट आहे आपल्याकडे? फक्त R आणि C वाली सर्किट आहे. तर R आणि C वाली सर्किट मध्ये जे करंट असतं ते व्होल्टेज पेक्षा 90 ने पुढे असतं. कितीने पुढे असतं? तर फेज डायरेक्टली तुमचा किती होऊन जाणार इथं? फेज जो येईल तो 90 येणार आहे डायरेक्ट. मग फेज 90 येईल ना, त्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल? इथं पायथागोरस वापरावा लागेल. कारण तुमचा हा VR जो असेल तो ह्या दिशेत असेल आणि हा जो VC असेल तो ह्या दिशेत असेल.
ओके, मग आपल्याला समतुल्य व्होल्टेज शोधायचं आहे, तो ह्या दिशेत असणार टोटल व्होल्टेज. ओके, मग आपण काय करू, हा VC तर याला समांतर VC इकडे ड्रॉ करू. याला समांतर काय असणार VC. मग आपल्याला ही बाजू शोधायची, तर ही बाजू काय, आता हा काय बनला एक प्रकारचा काटकोन बनून गेला. हा काय बनला, काटकोन. मग काटकोन मध्ये तिसऱ्या बाजूचा वर्ग बरोबर काय येतो, पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग, आणि त्यांचे बेरीज करून त्याचा वर्गमूळ काढायचं. मग हा पायथागोरसचा थेरम येतं, तर अंडर रूट VR चा स्क्वेअर प्लस VC स्क्वेअर. VR किती आहे आपल्याला, VR 150.8 चा वर्ग करायचा अधिक VC 160.07 चा वर्ग करायचा. त्यांच्या ज्या बी किमती येतील त्यांची बेरीज करायची आणि त्याचं वर्गमूळ काढायचं. तुम्हाला उत्तर 219.91 म्हणजे जे लगभग किती आहे, 220 वॉट आहे. म्हणजे सीधी बेरीज होणार नाही. समजलं ना, ही विसंगतता काय आहे ते 310 काय येत आहे. कारण की इथं हे सिम्पल कॅल्क्युलेशन नाहीये, कारण की तुमचे दोघं करंट जे आहेत, म्हणजे जे दोघं व्होल्टेजेस आहेत, व्होल्टेज ऑफ रेजिस्टन्स अँड व्होल्टेज ऑफ कॅपॅसिटर, दे आर नॉट इन अ सेम डायरेक्शन. ते दोघं सेम डायरेक्शन मध्ये, जेव्हा वस्तू दोघं सेम डायरेक्शन मध्ये असतात ना, तेव्हा सरळ सरळ बेरीज करतात. पण जेव्हा त्यांच्यामध्ये काहीतरी अँगल बनत असेल ना, तेव्हा सरळ बेरीज होत नाही. क्लिअर, समजलं एक्झाम्पल. हो सर.